या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील विनंती करीन की व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पहा आयवा कॅचसाठी अगदी आपल्या टोयोटा कंपनीकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि एक ग्लास तो आहेच. त्याच्यासोबत विष्णूजी पोरजे यांच्याकडनं सुद्धा आयवा कॅचसाठी 200 रुपये आणि समालोचकांसाठी सुद्धा 200 रुपये आले. त्यांचे आभार आणि स्वागत आहे. क्या बात आहे. मेगा फायनलचा चित्त धरारक सामना तुम्हाला 2 बलाढ्य संघामध्ये याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण या स्पर्धेमध्ये तर तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळेल. पिसारवे बनाम किरवली असा सामना मेगा फायनलची लढत आहे 3 षटकांची. टॉस जिंकला गेला पिसारे टीमनं आणि लगेच इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि किरवली टीमला परत एकदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. ज्या टीमनं मागील 2 मॅचेसमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली की त्याच टीमला परत एकदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट करणं गरजेचं होतं का, हाही आता मोठा प्रश्न असेल मैदानाच्या आतमध्ये. जर पिसारे टीमनं दुपारपासून सामने पाहत आले त्या पिसारे टीमनं हा निर्णय घेतला की नाही आम्ही आता गोलंदाजीच करणार. भले मग मॅचचा रिझल्ट काय येणार ते आम्ही दाखवूच, परंतु आता निर्णय आम्ही घेतलाय आणि घेतलेला निर्णय आमचा योग्यच राहील यासाठी मैदानाच्या आतमध्ये पिसारे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजय पवार आणि टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि किरवली संघ चला सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तर याच दरम्यान आमचे टोयोटा कंपनीमध्ये ते कार्यरत असणारे आमचे कार्यकारी मंडळ आहेत. अतुलजी पाटील, नारायण हरमलकर सर, त्यानंतर आमचे प्रीतमजी आहिरे, हुनेप्पा बारापाडा या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. आइए स्वागत है, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतुल पाटिल सर, नारायण सर, प्रीतम जी और हमारे हुनेप्पा सर, आपका स्वागत है. चलिए अतुल जी आइए, आपका सम्मान हम करेंगे. अतुल सर आइए, आपका सम्मान करेंगे. तर नारायण सर आइए, आपका स्वागत. आपलं स्वागत आम्ही या व्यासपीठावरती घेतोय. गेस्ट इज अवर गॉड. भारतीय संस्कृती ते जपली जाते. सुरेशदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांचा सन्मान. टोयोटा कंपनीमध्ये ते कर्मचारी आहेत. जितूदादा घरत याने देखील विनंती करी व्यासपीठावरती या. ते देखील टोयोटा कंपनीमध्ये गोल्डन मॅनचे भाऊ आहेत. क्या बात आहे. जितूदादा या आपलं स्वागत आहे. आणि पहिलाच बॉल अगदी स्क्वेअर खेट खेळलाय. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे पहिला दणदण करणारा चौकार आलाय. प्रीतम आयरे सर या आइए, स्वागत आहे आपका. तुमचा देखील सन्मान आम्ही घेतो व्यासपीठावरती. अतुलजी, त्यानंतर आमचे नारायण सरांचा आपण सन्मान होताना पाहिला. प्रीतमजी आयरे. विजय पवारचा पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज सन्माननीय दिवांशू अक्षय पाटील यांच्या वतीने पारितोषिक लावले गेलंय. त्यानंतर आमचे हुनेप्पा सर, आइए हुनेप्पा सर, तुमचा देखील सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. दरम्यान पुढचा बॉल आहे. चपऱ्या काय पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय दन दन करत चौकार. जिस टीम के पास बल्लेबाजी अच्छी हो उसे पहले सत्र में बल्लेबाजी देना क्या उचित होता है, ये बड़ा सवाल है. दरम्यान इथे बॅटची एज जरूर लागली होती परंतु इथे येस लेग बायचा सिग्नल आहे. एक धाव या बॉलवरती पाहायला मिळतोय. जिथे मागील 2 सामने किरवली टीमनं पहिल्या डावात बॅटिंग करत असताना सामने जिंकलेत त्याच टीमला परत एकदा फायनलमध्ये पिसारे टीमनं बॅटिंग दिली आहे. हा निर्णय योग्य की अयोग्य हाही प्रश्न जरूर विचारला जातोय की ज्या टीमच्या धावा 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये 50 पर्यंत पोहोचतात अशा बॅटिंग ऑर्डरला पहिल्या डावात बॅटिंग देणं कितपत योग्य आहे. धाव पलकावरती 10. कमी गतीचा बॉल पिकअप केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅक्सिमम स्ट्रोक आलाय. षटकार.
वरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. विजय पवार स्ट्रायकर एंडला तेजस पाटील. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल आलाय. खरं तर हे मागचे बॉल असायला हवं ते विजय पवार कडनं, परंतु शेवटचा बॉल आलाय डॉट. षटक समाप्त आहे. धावपलिकावरती 16. मित्रांनो, तुम्हाला स्वप्नातील जर कार हवी असेल तर नक्कीच वसंत टोयोटा मोटर्स या शोरूमला आपण जरूर भेट द्या. तुम्हाला तुमचे स्वप्नातील कार 0 डाऊन पेमेंटवरती देखील तुम्ही तिथे मिळवू शकता. तर नक्कीच त्या शोरूमला आपण जरूर व्हिजिट द्या. स्वप्नातील कार आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. CNG वरती आपण बेहतरीन मायलेज आणि एक जबरदस्त ड्रॉइंग एक जबरदस्त स्मूथ ड्रॉइंग आपण करताना पाहाल तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ते जोडले जातील आमचे लव फडके सर. थँक्यू. धन्यवाद. दुसरं षटक सुरुवात आहे. पहिला बॉल लेफ्ट ड्राईव्ह आहे अलॉंग द कार्पेट. बॉल अगदी व्ही शेप मध्ये चाललाय लॉंग ऑफला आणि एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळते. गोलंदाज अगदी तेजस पाटील आलाय. समोर तेजस आहे अगदी पिसारे टीमचा. तेजस पाटील गोलंदाजी करतोय समोरनं आणि समोर किरोली टीमचा तेजस पाटील पण आहे. त्यामुळे आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजसच आहे. काय कमालीचा बॉल आहे. फास्ट अँड फ्युरियस अपकमिंग गोलंदाज आहे. पिसारे टीमचं भविष्य आहे. येणाऱ्या काळातला गोलंदाज तेजस पाटील. काय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला साकारतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली. दुसरा बॉल डॉट बॉल आलाय आणि समोर फलंदाज तेजस पाटील किरोली टीमचा, ज्यानं मागचं षटक गाजवलं होतं. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच रन. वाईट बॉलला झाकण्यासाठी यष्टीरक्षकाची ही अपील होती. वारंवार ते करणं गरजेचं असतं कारण का कदाचित अंपायरकडनं एखादी मिस्टेक झाली तर हा बॉल डॉट पण दिला जातो. हे होणं गरजेचं आहे. वाईट बॉल आलाय मागचा. अप्पर कॅट डीप पॉइंटला खेळाडू आहे. डीप मध्ये एकदा बनले. दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे आणि ते एकाच रोलावरती 2 गाड्या आल्यात. अपघात होणं निश्चित होता. फलंदाज बाद आहे या बॉल वरती. तेजस पाटील बॅक टू द पवेलियन. तर आदरणीय सन्माननीय सूर्यजी पोरजी साहेब आपण पाहतोय उत्तर मंडल ग्रामीण अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून सूर्यजी पोरजी साहेबांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक धनादेश आम्हाला लाभला. त्यानंतर दोस्ती दुनियात एक राजा माणूस मित्रांनो जितेंद्र मोतीराम पोरजी साहेबांच्या माध्यमातून पाहतोय पनवेल महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 1 सरचिटणीस दानसर यांच्या माध्यमातून मंडळासाठी 1000 रुपयाचा धनादेश लाभला. त्या सर्व दानशूरदात्यांचा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मंगेश आलाय नवीन फलंदाज. वन डाऊनचा हा सितारा आहे. मागील 2 मॅच मध्ये किरोली टीम साठी आज चमकलाय. खरं तर पहिल्याच मॅच मध्ये त्यानं विकेट मिडन षटक हाताळलं होतं. मागच्याही मॅच मध्ये 3 विकेट तिथेही पटकावल्या. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट होत्या. अगदी हा चांगला खेळाडू आहे मंगेश पाटील किरोली टीमचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. जरूर मंगेश पाटीलकडे दांडगा अनुभव आहे, परंतु समोर असणारा तेजस पाटील कमी अनुभवाचा गोलंदाज आहे, परंतु ताकदवर गोलंदाजी आहे. त्याच्यावरती ठेवलेला विश्वास पिसारे संघानं तो विश्वास सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये तेजस बॉटम एचा वापर केला. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डिसिजनला. दूरवरचा क्षेत्ररक्षक आला. प्रेशर टाकलं. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आहेत. अगदी जोराने क्षेत्ररक्षक आला होता, परंतु 2 धावा इथे थांबू शकला नाही. राकेश होते आणि धावपालिकावरती 21 आहेत. 21 धावपालिकावरती. एक फलंदाज बाद आहे. तो याच ओव्हरमध्ये विकेट पडताना आपण पाहिले रनआउटच्या स्वरूपात विकेट आहेत. आता शेवटचा बॉल आहे. अल्लांग द कार्पेट मिड विकेटला एक धाव बनली. इथे एक धावेवरतीच समाधान आहे, कारण का मंगेश होता स्ट्रायकर एंडला. इथे एक धाव बनली गेले. षटक 2 समाप्त आहे. धावपालिकावरती 1 बाद 22 धावा. हे षटक चांगलं राहिलं गेलं तेजस पाटीलचं, कारण का पिसारे टीम कडनं जो गोलंदाज आला होता त्यानं या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. 6 धावा खर्च. 6 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केला. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तेजस पाटील कडनं. तर तिसरं षटक आहे पिसारे टीम कडनं.
शैलेश आलाय. पहिलाच बॉलला दिशा दिली फक्त. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला बॉल वरती चौकार आलाय. स्वागत केलं शैलेश म्हात्रेचं आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 26 ऑन बोर्ड. 26 धाव फलकावरती लागतात. 3 षटकांचा सामना आहे. मेगा फायनलचा चित्तथरारक सामना आपल्याला 2 संघामध्ये इथं पाहायला मिळतोय. चॅम्पियन होणारा संघ कुठला असेल, पिसारवे की किरवली, यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना हे 2 संघ पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ केलं. पहिल्या बॉल वरती मंगेशने चौकार दाखवलाय. टोटल 26 धावपटलावरती. पुढचा बॉल शैलेश म्हात्रेचा. रिव्हर्स व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका सजवलाय, गुडघा वाकवलाय आणि ग्लेन मॅक्सवेल सारखा हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आलाय. असं म्हटलं जातं गुडघा टेक और तमाशा देख. हा षटकार पाहायला मिळाला फलंदाज मंगेश पाटीलच्या बॅटनं. 10 धावा 2 बॉल वरती बनवल्या गेल्या. टोटल आता 32 धावपटलावरती. जी चर्चा आम्ही करत होतो की बॅटिंग पहिली मिळाली किरवली टीमला आणि त्याच टीमनं अगदी धाव्यांची लयलूट केली पहिल्या डावामध्ये. तो आता परत एकदा मंगेशची बॅट तलपली जाते. 32 धावपलकावरती. 4 बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. विकेट कीपर आहे बॉलच्या खाली आणि चुकी घडली आहे. जीवनदान कोणाला आहे तर मंगेश पाटीलला. अगदी हे जीवनदान देणं योग्य आहे की अयोग्य. या मुवमेंटला ज्या फलंदाजानं धावा बरसल्या गेल्यात, त्याच्या बॅटनं धावा आल्यात, त्याला जीवनदान देणं कितपत योग्य आहे. जो 14 धावेवरती खेळत होता त्याला आता इथे जीवनदान 33 धावपटलावरती. 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रोशन पाटील. पॉइंटकडे बॉलला उडवलं गेलंय परंतु इथे एकच धावा आहे कारण मंगेश स्ट्रायकर एंडला असेल. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. 34 धावपटलावरती. 2 बॉल जरी मंगेश स्ट्रायकर एंडला राहिलं तर 40 पर्यंत मजल मारू शकतो यात शंका नाहीये. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्या बॅटनं या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये धावा बनवल्यात. आतापर्यंत 14 धावा त्याने व्यक्तिगत ठोकल्यात. रिवास गॅप शोधायचा होता परंतु मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग आहे. फिल्डर आहे तिकडे तुशांत होत आहे. शेवटचा बॉल आहे. शॉट सिलेक्शन अगदी मंगेश पाटीलचं भरपूर चांगलं होतं. यॉर्करचा मारा होता, अगदी खोदून काढला होता रिव्हर्सच्या माध्यमातून आणि तिसऱ्या स्लिपमध्ये बॉलला अडवलं गेलं. शेवटचा बॉल. टार्गेट सेट, फुल टॉस. टायमिंग साधलं या बॉलला. परफेक्ट टायमिंग आणि बॉल मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. शेवट भरपूर चांगलं झालंय आणि या षटकाराच्या मदतीने धावपलकावरती 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल. या मेगा फायनल मध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आता कुणाचं पूर्ण होणार. तर आदरणीय सन्मान्य आमचे बबनजी गरज साहेबांना देखील विनंती करीन व्यासपीठावरती या. बबन गरज साहेब या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर्व आमच्या जय गणेश क्रिकेट संघ दानसरचे आयोजन करते त्याचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त असेल. आमची लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे DJ ऑपरेटर, आमचे ऑफिशियल पंच आणि आमचे साथी समालोचक साईराजे यांचं मनस्वी आभार असेल. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची जी संधी दिली आपण त्याबद्दल मनस्वी आभार. आमचा आवाज आतापर्यंत इथे मी थांबवतो परंतु तुम्ही थांबू नका कारण का सेकंड सत्र तुमच्या समोर घेऊन येतील आमचे साईराजे सर. चला आपण आज दिवसभर त्यांचा आवाज ऐकला. आमचे लहुजी फडके सरांचा आवाज, खेरणे गावाचा एक मुलुक मैदानी तोफ आवाज आपण ऐकला. त्यांचा करूया शुभ सन्मान, भव्य सन्मान. या लहुजी आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे. या मोहनदादा पोरजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चला फायनल झाल्यानंतर स्टंप घेऊन जाऊ नका कारण 1 दिवसाची स्पर्धा आहे. 5 दिवसाची स्पर्धा आहे. आमदार चषक 5,000 कापण्यात येईल स्टंप जर नेले तर. चला लहू सरांचा करतोय आपण शुभ सन्मान. आज दिवसभर त्याचा आवाज आपण ऐकलात. थँक्यू सो मच. चला धन्यवाद.
चला आयवा जेलसाठी मित्रांनो पहा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यानंतर आपले विष्णूजी पोरजी यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ग्लास देखील आहे. पाहतो टॉयटा कंपनीच्या माध्यमातून आम्हाला भरपूर चांगला योगदान देण्यात आलं. कॉमेंट्री पॅनलसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. चला मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. मॅच इथे ऑन. विष्णुदत्ता पोरजी यांच्या माध्यमातून देखील भरपूर मोठा आर्थिक सहाय्य सातत्याने या मैदानावरती आपण पाहतोय. थँक्यू सो मच विष्णुदत्ता पोरजी, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, रक्तात माझ्या कालजात माझ्या वाते छत्रपती शिवाजी राजे, रायगड स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये तलोजा मुस्कुर गाव तुमच्या समवेत समालोचन करतोय. साईराज माझं नाव घेऊन चालतंय क्रिकेटच्या थांग महासागरावरती. अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. दोन्ही टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. चेंडू चाललाय प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा. इतका चांगला फटका चालला चेंडू सीमा पार आणि 400 रुपयाचं पारितोषिक आहे. हायवा जेल घेणारा प्रेक्षक वर्ग या पण अरमान अरमानच्या तर सर्व अरमान पूर्ण होतील. सागरदादा यांच्याकडनं देखील 200 रुपये आहेत. विष्णुदादा पोरजे यांच्याकडे देखील 200 रुपये आहेत. वॉट अ शॉट, क्या बात आहे. ना थांबला तो सूर्य ना थांबल्या त्या धारा, या बेधुंद वादळा ना कोणता किनारा. मंगेश मात्रे ऑन फायर, खनखनीत दणदणीत 4 रन. चला अरमान या 400 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे टॉयटा कंपनी अगदी शोरूम आपण नक्कीच स्वप्नातील कार नक्कीच घेऊ शकता मित्रांनो. सागरजी घरत यांच्या माध्यमातून 200. त्यानंतर आपली विष्णूजी पोरजी यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. एकूण टोटल 400 आणि एक ग्लास. हो हो यावेळेस उडवायचा होता. मॅच भरपूर चांगली आहे. जर नक्कीच जबरदस्त मॅच. पिसारे संघाचे दर्शक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मॅच आवडली असेल पिसारे टीम एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या टीमसाठी. क्या बात आहे. किरोली संघ आपले किती प्रतिनिधी आहेत तर जोरदार टाळ्या होत्या आपल्या टीमसाठी. कमी संख्या आहे, कमी संख्या पेट पिसारे संघ पुन्हा एकदा टाळ्या होत्या संघासाठी. हे बात आहे. धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली. एकूण धावा 10. व्हाईट बॉल. क्या बात आहे. व्हाईट बॉल येतील, चौकार येतील, षटकार येतील. तसंच जयघोष आमचे पिसारवेचे ग्रामस्थ मंडळ जरूर करतील. कारण आपल्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असतील. माजी सरपंच संतोष शेठ मात्रे देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्योजक अविक महादे देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या स्लॉटमध्ये ताकदीचा प्रचंड वापर चाललाय. चेंडू सीमा पार. सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे जेल ड्रॉप केला आमच्या प्रेक्षक वर्गानं. 400 रुपयाचा लॉस झाला मित्रांनो. 8 घंटे आपण राबतो त्यावेळी 800 ते 900 मिळत असतात, परंतु तिथे जेल तुम्हाला 400 रुपयाचा होता. जितू दादा होते, जितू घरात, जितेश घरात कॅच सोडली. ट्राय भरपूर केला होता त्यांनी. जितेश दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 चेंडू 17 जिंकण्यासाठी गरज असताना 41. मंगेश म्हात्रे ऑन फायर. अरमान 400 रुपये आणि ग्लास. टॉयटा शोरूमच्या माध्यमातून ग्लास देखील देण्यात आल्यात. विष्णुदादा पोरजी त्यानंतर आमचे सागरजी घरत याच्या माध्यमातून 200. सागरकडनं 300 रेट वाढला बाबा, 500 झाले. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या पाहिली धाव पुस्तकावरती. एकूण धावा लागल्या गेल्यात 18. मंगेश पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छूम अंतर. अरे फायनली गाणी लावणे मध्ये आणणं पब्लिकला.
षटकार षटकार आणि फक्त षटकारांची भाषा. षटक क्रमांक पहिला इथे अद्याप देखील षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव पुस्तकात एकूण धाव लागल्या गेल्यात 24 3 षटकार आलेत. क्या बात आहे. मॅच आनंद घेतात आमचे सुनील दादा पाटील, लक्ष्मण शेठ पाटील, त्यानंतर आमचे अक्षय असतील, आमचे साई असतील, आमचे नकुल शेठ, या संपूर्ण टीमचा आम्ही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कूल में दफ्तर और कॉलेज में बैग, इस बल्लेबाज का कुछ अलग है स्वैग. 3 षटकार ठोकले ते वाघाने. शाबास पट्ट्या असं पाठीराख्यांच्या माध्यमातून त्याला आशीर्वाद आणि कौतुकाची थाप त्याच्या खांद्यावरती फिरवत असताना गावदेवी विसार संघ दांडी गुल नजरहाटी दुर्घटना घटी. फलंदाज बाद जो वादळ, जो सैलाब जो आला होता, तो तुफान आला होता, तो इथे शांत झालाय. बिग विकेट मैदानातून बाहेर वैयक्तिक धावसंख्येचं योगदान दिला मंगेशच्या बॅट्स मधून आपण पाहिल्या. तब्बल धावा 22 धावांचं योगदान. आता ऐवजेलसाठी गोमेशजी माळी यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा ऑन झालाय. म्हणजे टोटल आता मिळतील ऐवजेलसाठी 1500 रुपये. क्या बात आहे. दिल खुलास व्यक्तिमत्व गोमेश दादा माळी, ज्यांच्या आगमनानं प्रेक्षक वाजवतात टाळी. त्यांचं नाव आहे गोमेश माळी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाही, तर अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सगळ्यात पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. प्रत्येक खेळाडू आपला रौद्र रूप धारण करत असताना एक महागड्या षटकाची ते सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा कुठून काढल्यात गावदेवी पिसार संघानं. तब्बल 28 धावा. मास्टर अगदी पहिल्या षटकापासून जो स्ट्राईक साठी तडपडत होता तो खेळाडू आता विजय पवारची काल पॉवर आपण पाहिली. काय बरसला मैदानावरती. ला जवाब जबरदस्त फलंदाजी पाहिली. परंतु आता त्या ईर्ष्यानं त्या अनुषंगानं इथे गोमेशजी माळी आता मात्र ऐवजेलसाठी 1500 म्हणजे टोटल ऐवजेलसाठी मित्रांनो आता 2000 मिळतील. मैदानाच्या चौफेर आता लागा फिल्डिंगला आपण. क्या बात आहे. ही ऐवजेल मला तरी वाटतं 12,000 पर्यंत पोहोचेल. प्रत्येक षटकानंतर 500 वाढतील. म्हणजे 10 वर्षे असते चांगली. चला आपण गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहतोय. तेजस पाटील राजकुमारने आल्याला आपले इरादे मनसुबे व्यक्त केला. विजय पवार धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्यात 28. हो ऑन साइडला प्रहार करायचा होता. बॅटच्या स्लॉटमध्ये नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. विजय पवार जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो. तेवढाच चांगला गोलंदाजी तेजसला इथे चमकावं लागेल. तेजोमय कामगिरी ती करावी लागेल. विकेट टेकन गोलंदाजी आणि सातत्याने दडपण आणि प्रेशरवरती प्रेशर इथे क्रिएट करावं लागेल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज आहे. 11-13 पहिल्या षटकामध्येच मॅच इथे आपण आपल्या खिशामध्ये डान्सिंग डाऊन केलता. डॉट चेंडू क्या बात है. मॅच म्हणजे ट्विस्ट. क्या बात है. मजा आएगा दोस्तों इस मॅच में. पैसा वसूल मॅच. 13 धाब्यांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 13 पहिल्या षटकामध्ये 28 झाल्या. मंगेश भरपूर महागडं, कारण मंगेशने एक मेडन षटक देखील हाताळला होता आणि त्याच मंगेशवरती आक्रमण पाहिला. याचंच नाव क्रिकेट आहे. गोलंदाज तयार.
हो हो, इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी सुईमध्ये धागा विनवावा इतका चांगला फटका. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन म्हणून. चेंडू सीमा पार. गडी आहे रणझुंजार. बॅटीला आले धार. चेंडू सीमा पार. खणखणी 4. धावेची गरज. जबरदस्त जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार आहेत तेजस पाटील. षटकातील पुढील चेंडू. स्विच हिटचा अस्त्र बाहेर काढला होता विजयनं. हिट विकेट आहे का? फलंदाज बाद. विनाशकालीन विपरीत बुद्धी. फलंदाज बाद. विजय पवारला परतावं लागेल. स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वजित दादा आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय गणेश्वर दानसर क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. विक्रांत आमच्या एक जबरदस्त खिलाडी आहेत. विक्रम या आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज तेजस टू तेजस. दोन्ही तेजस पाटील आहेत. गोलंदाजी करतात. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. अशा पद्धतीने मात्र तुम्हाला गोलंदाजी विकेट टेकन गोलंदाजी आणि सातत्याने मात्र तुम्हाला डॉट चेंडू इथे फेकावं लागेल. तेव्हाच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. स्ट्राईक वरती तेजस पाटील. अगदी जबरदस्त डोका शांत ठेवून ऑन साइडला फ्लिक केला. चेंडू डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं. गुड रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा प्रतिसाद पाठीराख्यांच्या माध्यमातून देण्यात येतो खेळाडू तेजस पाटील. धाव पुस्तकावरती आता मात्र हायवा जेलसाठी गोमेश शेटमाळी यांच्याकडनं आता 2000 रुपयाचं पारितोषिक. मित्रांनो एकदा गोमेश दादासाठी टाळ्या होतात मित्रांनो. दिलखुलास व्यक्तिमत्व. दानशूर व्यक्तिमत्व. आमचा बादशाह आहेत ते गोमेश शेटमाळी. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. यावेळेस डायरेक्ट डेंजर एंडला नाहीये. एक बायच्या स्वरूपात रन्स मिळेल. मनोजी पवार त्यांची गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहिली. षटकाची झाली आता सांगता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावांची गरज. माळी यांच्या माध्यमातून आता मात्र आयवा जेल साठी 2500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. नांद करा पण आमचा कुठं. बादशाचा आहे बादशाशाली रोप. क्या बात आहे. टोटल 3000 मिळतील. प्रेक्षक माय बाप आपण बसले असाल तर उठून उभे राहा. कारण एक झेल तुम्हाला 3000 रुपये कमवून देईल. क्या बात आहे. प्रेक्षक ते बसले होते आता ते देखील उठून उभे राहिलेत कारण 3000 रुपये आहेत. 6 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज तयार. आविष्कारचा चमत्कार इथे घडेल का? ओ क्या बात आहे. शॉट जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह. ही जे ड्राईव्ह आपण पाहिला हा नक्कीच मरीन ड्राईव्ह पेक्षा भरपूर चांगला ड्राईव्ह होता. हा चेंडू सीमा पार. 4 रन. करावे लागतील. संकट गगनी गडगडते. उरी समस्या करते. तना मनाला भेगा भरून उभय चराचरी गडगडते. मग तू ही त्रिशूल डमरुधर डम 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 कर. आरूढ होतो सर्वांवरती. प्रलयकारी तांडव कर. आविष्कार तू एक प्रयत्न अजून कर. हो हो यावेळेस LBWS प्रयत्न केला तर मात्र पंचांनी फलंदाज बाद घोषित केला. 2 पंच आहेत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन आहे. चला क्षेत्ररक्षण आपण सजवून ठेवा.
4 मध्ये 2 धाब्यांची गरज आहे. फलंदाज बाद आहेत. तेजसला परतावं लागेल. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला आपण मैदानाच्या बाहेर. अगदी डोकं शांत ठेवून तो खेळ करत होता. अगदी कासवाच्या गतीने तो मॅच जिंकण्याचा प्रयत्न करत होता. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज असताना पण मॅच फिनिश झाल्यानंतर पंच आपण स्टंप कोणाला घेऊन देऊन जाऊ नका. जो संघ जर स्टंप घेतील तर त्यांचे 5,000 रुपये कपात करण्यात येतील. नवीन फलंदाज विजय पाटील येतोय. पाठीराख्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा उदंड प्रतिसाद तेजसच्या खेळीसाठी झाला. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आविष्कारचा चमत्कार घडतो त्या मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. आता 4 मध्ये 2 पाहिजेत. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. एक षटका ठोकला आणि तो झेल जर प्रेक्षक वर्गाने टिपला तर 3,000 रुपये मिळतील मित्रांनो. उमेश माळी यांच्या माध्यमातून 2,500. चला 4 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. पद्धत आली त्यामध्ये कुठेतरी व्यत्यय आला. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज. स्टंप पहा. कुणी स्टंप घेऊन जाऊ नका अन्यथा त्या संघाचे 5,000 रुपये कपात करण्यात येतील. 4 मध्ये 2. हो मॅच मध्ये ट्विस्ट. हा चेंडू मला डायरेक्ट हिट गरज नव्हती मी म्हणेन. मॅच बनत चालले वाईट. 1+1 आणि सामन्यामध्ये दणदणीत मेघ फायनल मध्ये विजयी भव आणि अभिनंदन. चॅम्पियन इज द चॅम्पियन.